आज तुम्ही आंदोलन केलं होतं, नक्की काय आंदोलनाच्या मागण्या आहेत आणि कशासाठी आंदोलन केलं होतं? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा जाऊन गेली 1 महिना होते. आमचे युवा नेते रोहितदादा सातत्याने पुरावे समोर आणून देखील VSR कंपनी असेल, DGCR असेल, यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. या अनुषंगाने आम्ही आज आंदोलन घेतलं. आपण बघितलं असेल, गेले अनेक दिवस पुरावे समोर येत असताना देखील राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, CBI असेल, कुठलीही यंत्रणा याच्यामध्ये चौकशी करत नाही. बरं, अजितदादा मुंबईहून इकडे येत असताना फ्लाईटमध्ये बसलेत का नक्की, ह्याचा देखील व्हिडिओ अजून समोर नाही आलेला. म्हणजे ह्या गोष्टी गुपित का ठेवतायत, हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो. तर आमची मागणी आहे की लवकरात लवकर या कंपन्यांचे परवाने रद्द करावेत. ह्याच्यातला मुख्य धनी कोण आहे, कुणाच्या चुकीमुळे हा ॲक्सिडेंट झालाय, ही समोर आलं पाहिजे महाराष्ट्राच्या, आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी. नक्कीच. दादा, काय सांगणार तुम्ही, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? कसं आहे की दादांना 1 महिना झाला. दादांसारखे उपमुख्यमंत्री माणसावर अशी वेळ येते की त्यांच्यावर अजून CBI चौकशी चालू होत नाही. तर सामान्य जनतेचं काय होईल? आज तुम्ही बघितलं की 2 दिवसापूर्वी DGCAने VSR कंपनीवर ठपका ठेवला की ह्याच्यामध्ये दोषी आहेत. तर दोषी आहेत तर मग गुन्हा का दाखल होत नाही? FIR दाखल व्हायला पाहिजे ना. तर कोण कोणाला पाठीशी घालतंय हेच आम्हाला कळत नाही आहे. ह्याच्यामध्ये अनेक लोकांचे हात दिसत आहेत. त्यामुळे आमची पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की आपण CBI चौकशी करावी आणि दूध का पाणी भरून द्या. रोहितदादा जे म्हणतात ना, पुरावे देत आहेत ना, तुम्ही ते पकडा, का ग्राह्य धरत नाही? आम्हाला एकच म्हणणं आहे की या बाबतीमध्ये दादांना न्याय मिळावा आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी. नक्कीच. ताई, तुम्ही परवाचा व्हिडिओ पाहिला, रोहित पवार पोलीस स्टेशनला गेलते, तिथं ते तक्रार घेत नव्हते, तिथं जो गोंधळ झाला, काय सांगाल त्याच्याबद्दल? निश्चितपणाने या प्रकरणामध्ये असंच दिसतं की रोहित दादा पवारांची ही जे FIR आहे ती नोंदवून घ्यायची. कुठेतरी ते लॅपटॉप घेऊन पोलीस अधिकारी आले होते, पण एक मोठे अधिकारी आले आणि त्यांनी ती FIR नोंदवून घेणार नाही असं सांगितलं. या मागे निश्चितपणाने एक अदृश्य शक्ती काम करतीये. आज महाराष्ट्राच्या जनतेला प्रश्न पडलाय की हे घातपात होता की अपघात होता. मग तुम्ही निष्पक्ष चौकशी करा आणि काय आहे ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवा. नक्कीच. दादा, पुढच्या तुमच्या काय मागण्या असणार आहे? सर्वप्रथम तर जे काय या तेलुगू देसम पार्टीचे मंत्री आहेत, जे भारतीय जनता पार्टीबरोबर अलायन्समध्ये आहेत आणि त्यांच्या 16 खासदारांच्या अलायन्समुळं केंद्रातलं सरकार टिकून आहे, या भीतीपोटी जे अमित शाह साहेब आणि मोदी साहेब कारवाई करत नाहीयेत, त्यांचा राजीनामा घेत नाहीयेत आणि अजितदादांना न्याय देत नाहीयेत, तर सत्ता एवढी प्यारी झाली का की एखाद्या महाराष्ट्राचा लाडका नेता आपल्यातनं जातो. आज दादांचं विमान कोसळलं, उद्या मोदी साहेबांचं कोसळलं तर काय करणार? नायडू असाच सोडणार का? हा विचार भारतीय जनता पार्टीने कुठेतरी केला पाहिजे. आणि पुण्याचे पालकमंत्री होते दादा, तर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे देखील याच मंत्रालयातले मंत्री आहात, राज्यमंत्री. त्यांनी तरी नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांचा राजीनामा म्हणजेच अजितदादांना खरी श्रद्धांजली होईल. आणि एक कठोर कारवाई त्यांनी केली पाहिजे की DGCI वरती कारवाई झाली पाहिजे, VSRचा तात्काळ परवाना रद्द केला पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. कारण की आपल्या महाराष्ट्राला पुन्हा कधी न मिळणारा मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासारखा माणूस गेला, हीच खरी श्रद्धांजली भारतीय जनता पार्टीकडून अजितदादा पवार यांना असेल.